तुम्ही ऑप्शन करा ना. अगं जानू, आजपासून खरं तर तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये. असंच आत्मविश्वासाने जगायचंय तू आता. जानू, तुला असं हसताना पाहिलं की खूप छान वाटतं. बाबा हो, हे बघा, यापुढे कुणीही डोळ्यात पाणी आणायचं नाहीये. आजचा दिवस आपण सगळ्यांनी आनंदाने सेलिब्रेट करायचंय. हे ढोल ताशे वाजायचे का बंद झाले? वाजवा. हो ताई, नक्की झालंय काय? मुलीला अगदी वाजत गाजत आणलंय. अहो काका, माझी नणंद आहे ना जानू, तिचा घटस्फोट झालाय. हो, घटस्फोट झालाय तर मग दुःखी असायला हवं. तुम्ही तर सेलिब्रेशन करताय, हे योग्य आहे का? कशाला दुःखी असायला हवं? एका नीच विकृत माणसाला हरवून ती माघारी आली, तेव्हा त्याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं ना. जयंत सारख्या माणसाच्या विरोधात लढायला खूप हिम्मत लागते, आणि तीच हिम्मत आमच्या जानूने दाखवली. आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. काका, तुम्हाला आमचं हे सेलिब्रेशन आवडलेलं दिसत नाही. असो, तुम्ही तुमच्या जुन्या विचारांना कवटाळूनच बसा. हाँ डॉक्टर बोला. हो हो हो, थँक्यू सो मच. खरं सांगू तर तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकत. नाही नाही, पुढे बाकी काय करायचंय ते मी बघतो. बापरे. काय रे सिद्धू, कोणाचा फोन होता आणि तू इतक्या टेन्शन मध्ये का दिसतोस? हो, हॉस्पिटलमधनं कॉल होता. पप्पा ज्या दिवशी गेले ना, त्या दिवशीचं CCTV फुटेज त्यांच्या त्या टेक्निकल टीमने एकदम क्लिअर केलेलं आहे. आणि त्या दिवशी एक बाई तिकडे गेली होती. ती बाई कोण होती ना ते सुद्धा कळलेलं आहे. उत्तम बातमी. तू का टेन्शन घेतलंस? कोण होती ती बाई? आपल्या ओळखीची आहे का? तेवढं तर मला माहित नाही, पण आता ज्या अर्थी पप्पांच्या जीवावर उठली होती ती म्हणजे कोणतरी ओळखीचीच असणार ना. आणि हॉस्पिटलमधल्या लोकांनी ते पोलिसांकडे सगळे रिपोर्ट्स पाठवलेत, तर मग आता बघूया. डायरेक्ट पोलीस म्हणजे सगळ्यात अगोदर त्यांनी ते फुटेज आपल्याला द्यायला पाहिजे ना. असं कसं? माहित नाही हो, पण कसं आहे आता, पोलीस एकदाच्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले की खरं सांगू तर आपल्या हातात काही राहत नाही ना. पुढंच मला आधी जाणून घ्यायचं होतं की ती बाई नेमकी कोण होती. सिद्धिराज, मला काय वाटतंय, म्हणजे पोलीस आता आपल्या घरातल्या सगळ्यांची चौकशी करणार. कोण कुठे होतं, नक्की त्या दिवशी काय घडलं, सगळं विचारणार ना ते. हे सगळं तर होणार असतं काय. एक मिनिट, चौकशी म्हणजे माझी पण चौकशी होणार का? तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे ना, मी मीटिंगला गेले होते. वहिनी, तुम्ही एवढा का स्वतःबद्दल विचार करताय? तर चौकशी होणार तर सगळ्यांचीच होणार ना. इतका विचार करण्यासारखं काय? हो ना, आणि आपण जर का काही केलंच नाहीये तर घाबरायचं कारण काय? मी जरा आलेच, मला महत्वाचा फोन करायचा. हो ना, आता आपल्याला सगळं सत्य कळणार.
फॉर द फर्स्ट टाइम एव्हर मला त्या जयंत कानेटकरला कोणीतरी हरवलं. आणि ते त्या व्यक्तीने जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम केलं. जानू, हे तू बरोबर नाही केलास. त्या लक्ष्मी निवास मध्ये आता मोठं सेलिब्रेशन चालू असेल. तुम्हाला जितकं सेलिब्रेट करायचंय तितकं करा. हसा नाचा जे करायचंय ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जयंत कानेटकर कधीच हरत नाही आणि हरणारही नाही. विश्वा, तूच माझ्या जानूला माझ्या अगेन्स्ट उभं राहायचा कॉन्फिडन्स दिलास ना. तुझ्यामुळे माझी जानू माझ्यापासून लांब गेली आहे. त्यामुळे तुला तर मी आता सोडणार नाही. मी सोडणार नाही तुला. नो नो माय फ्रेंड, इतक्या इझिली नाही. आई बाबा, वीणा वहिनी, वेंकी, तुम्ही सगळे माझ्या विरोधात गेलात ना. आता तुम्हाला याची किंमत मोजावीच लागेल. तुम्हाला तुमची जागा दाखवायलाच हवी. आता तुम्हाला कळेल हा जयंत कानेटकर काय करू शकतो ते.